मी क्या करू, त्याच्यावर माझा जगणं आहे रे बाप्पा. मी कसे जगू माझ्या नित्या. राहिले आता गाडीचा शोध तर माहितच नाही. गाडी खूप स्पीड मध्ये होती, पण सगळे गावातले लोक बोलून राहिले की ती गाडी दारूवाल्याची होती. ते बियर बार मधून निघली म्हणते, कोणी इकडून निघली कोणी तिकडून निघली, पण दारूवाल्याची असंच बोलून राहिले. नमस्कार, आपण पाहत आहेत लोक9 न्यूज. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाडा गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. 6 मार्चच्या रात्री गावामध्ये शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना भरधाव वेगानं आलेल्या एका अज्ञात वाहनानं दुमाजी आनंदराव सहारे या 31 वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांना तात्काळ नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आलं. मात्र 8 मार्चला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेला आता 2 आठवडे उलटलेत, पण आरोपी वाहनाचा अजूनही काहीच मागमूस लागला नाही. पोलीस बंदोबस्त असताना देखील हे वाहन निसटलं कसं? मुख्य चौकात अपघात होऊन देखील तपासात विलंब का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते हे वाहन अवैध दारू तस्करीशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान हताश झालेल्या सहारे कुटुंबानं पत्रकार परिषद घेत न्यायासाठी आर्त हाक दिली. कुटुंबियांनी आता थेट चंद्रपूर पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विशेष तपास पथक नेमण्याची आणि दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दुमाजी सहारे यांच्या मृत्यूचं गूढ अजून देखील कायम आहे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंबाचे डोळे आज देखील वाट पाहत आहेत. मोखाडा सावली जिल्हा चंद्रपूर. ब्युरो चीफ रोशन खानकुरे, लोक9 न्यूज. पोलिसाची किती गरला बोलला होता तरी कोणीच काही नाही करू शकले. माझ्याला न्याय भेटला पाहिजे. माझ्या बाप्पा, मी क्या करू, त्याच्यावर माझा जगणं आहे रे बाप्पा. मी कसे जगू माझ्या नित्या. राहिले आता गाडीचा शोध तर माहितच नाही. गाडी खूप स्पीड मध्ये होती, पण सगळे गावातले लोक बोलून राहिले की ती गाडी दारूवाल्याची होती. ते बियर बार मधून निघली म्हणते, कोणी इकडून निघली कोणी तिकडून निघली, पण दारूवाल्याची असंच बोलून राहिले. आता आमचा संशय मग तिकडेच जाणार ना. जेव्हा नंबर नाही दिसून राहिले तेव्हा गाडी पण नाही थांबली, स्पीड मध्ये पण होती, मग दारूवाल्याचीच बोलणार सगळे. ही मागणी हेच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आता ही माझी मोठी आहे, त्यांचं म्हणणं आहे का आता मुलगा गेला तर गेला, पण कोणी केला का केला त्याला तर मग कारवाई झाली पाहिजे ना. त्याला गुन्ह्यामध्ये तो गेला पाहिजे ना, असं मागणं. आता एसपी ऑफिस मध्ये गेलो होतो आम्ही. आता तिथे सावलीच्या पोलीस स्टेशन मध्ये 2-3दा माझी वहिनी गेली, तिथं काहीच नाही झालं. तर मग आता म्हणून आज यांनी चंद्रपूरला आले एसपी ऑफिस मध्ये. तर